मित्रांनो, रोजच्या आपल्या या धावपळीच्या जीवनातून आज जरा वेळ काढून निघालो एका राईडवर, जिथे होता रस्त्याचा बेमुराद आनंद, निसर्गाची मजा, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आणि चोरून वडापाव खायचा आनंद. तर चला मग मित्रांनो, आजची सहल एन्जॉय करूया आपण या ब्लॉग मध्ये. Let's go. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. एक मनमुराद छोटासा स्नॅक टाइम झाला. मस्त छान गरमागरम वडापावचा आनंद घेतला आम्ही. किट्टू पण खूप खुश झाला, खूप छान वाटलं. नंतर निघालो आम्ही पुढच्या रस्त्याकडे. आज आम्हाला जायचं होतं कसारा घाटातील एका देवीच्या मंदिरात. त्या देवीच्या मंदिराचं नाव देखील आम्हाला माहीत नव्हतं, तरी आम्ही निघालो. गुगलवरती सर्च केलेलं खूप प्रसिद्ध मंदिर आहे ते. तर बघूया, ॲक्च्युअल घाट क्रॉस केल्यानंतरच आपल्याला समजेल त्या देवीच्या मंदिराचं नाव काय आहे, देवीचं नाव काय आहे. रमणीय वातावरण, छान निसर्ग होता मित्रांनो. घाटामध्ये बारीक बारीक हलका हलका पाऊस देखील पडत होता. ड्राईव्ह करण्यापेक्षा इकडे तिकडे जास्त लक्ष जात होतं. त्यामुळे मनाला जरा आवरलं आणि ड्राईव्ह वरती कॉन्सन्ट्रेट केलं. कसारा घाटात पोहोचतच होतो आम्ही. तेवढ्यात आम्ही पोहोचलो घाटवर चढून घाटन देवी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ.
प्रवेशद्वारापासून अगदी काही थोड्याशा अंतरावरच मंदिर होतं. आम्ही गाडी हळूहळू चालवत मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत घुसलो आणि मंदिराकडे निघालो. हे आहे मित्रांनो इगतपुरी येथील घाटन देवी मंदिर. हे कसारा घाटाच्या पायथ्याशी असलेले एक प्राचीन मंदिर आहे, जे या भागातील डोंगर आणि घाटांचे रक्षण करणारी देवी म्हणून ओळखले जाते. हे मंदिर देवीच्या शैलपुत्री या रूपाला समर्पित आहे आणि शिवाजी महाराजांच्या काळापासून अस्तित्वात असल्याची आख्यायिका आहे. देवीचे हे रूप देवीच्या शैलपुत्री या रूपाला समर्पित आहे. हे मंदिर इगतपुरीपासून कसारा घाटाच्या तोंडाशी मुंबई नाशिक महामार्गावर आहे. हे मंदिर शिवकालीन काळापासूनचे असून येथे घाटाची देवी म्हणून या मंदिराची प्राचीन परंपरा आहे. घाटन देवी हे या भागातील घाट आणि डोंगर यावर रक्षण करणारी देवी मानली जाते. हे मंदिर इगतपुरी परिसरात प्रवेश करताना थळ घाटाच्या पायथ्याशी आहे. दर्शन करून निघालो आणि बाहेर काकडीचा आनंद घेतला. थंडगार काकडी छान. कितीला खायचा होता गोळा? सहल झाली आणि प्रस्थान केलं घराकडे. तर मित्रांनो, हा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. खूप खूप प्रेम दाखवा असंच. आणि एक असंच उत्तेजनार्थ एक अशीच उत्तेजना द्या नवीन नवीन ब्लॉग्स बनवण्यासाठी. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.